नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, गेल्या वर्षभर या कोरोना नावाच्या महामारीने संपूर्ण भारतासमोरच वैद्यकीय संकटाबरोबर आर्थिक संकटही उभं केलंय। म्हणजे बघा ना, अनेकांचे रोजगार गेले, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या। परंतु असं जरी असलं तरी काही तरुणांनी मात्र या संकटामध्ये देखील व्यवसायाची संधी शोधली। अर्थात आपला शेती व्यवसाय देखील याला अपवाद नाहीये, कारण अनेक शेतकरी बंधू भगिनींनी शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शोधलंय आणि त्याचं व्यवसायामध्ये रूपांतरित केलंय। आता एखादा व्यवसाय करायचा म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक पाठबळ। आणि म्हणूनच की काय, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रफ्तार या योजनेचा समावेश करण्यात आला। आजच्या कार्यक्रमात आपण याच योजनेविषयी अधिक चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी स्टार्टअप योजना। आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर प्रशांत देशमुख। आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन केंद्र अर्थात सिरकॉट मुंबई येथे ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात। चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक माहिती घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। सर, अगदी सुरुवातीला मला तुम्हाला विचारायला आवडेल की जसं मी म्हटलं की राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत रफ्तार ही योजना नव्याने सुरू झालेली आहे, तर याबद्दल आपण अधिक काय सांगाल? मी असं सांगू इच्छितो की राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार हा एक शॉर्ट फॉर्म आहे, ज्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे रिम्युनरेटिव्ह अप्रोचेस फॉर अलाइड ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर रिज्युविनेशन। म्हणजे थोडक्यात म्हणजे कृषी आणि संबंधित क्षेत्रातील मोबदल्यासाठी अधिक असे आर्थिक उन्नतीचे मार्ग याचंच रफ्तार असं नामकरण केलं गेलं आहे। तसं बघितलं तर राष्ट्रीय कृषी योजना ही 2007 साली सुरू केली गेली आहे। ह्या योजनेनुसार कृषी व संबंधित घटकांच्या आर्थिक वाढीसाठी किंवा विकासासाठी त्याचे विकास उपक्रम राबवण्यासाठी निवडण्याची परवानगी राज्यांना देऊन त्याचा सर्वांगीण विकास करण्याचं उद्दिष्ट हे या शिखर योजनेद्वारे भारत सरकारने ठेवलेलं आहे। आरकेयू हे राज्यांना कृषी संबंधित क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक गुंतवणूक वाढीसाठी म्हणजे प्रोत्साहित करते आणि राज्यांना त्यांच्या प्रकल्पांचे नियोजन किंवा योजना करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी व कृषी आधारित भौगोलिक गरजेनुसार प्रकल्पांची अंमलबजावणी त्याची मंजुरी नियोजन ह्यासाठी प्रोत्साहित करते। त्यासाठी भारत सरकारने राज्यांना लवचिकता आणि स्वायत्तता प्रदान केलेली आहे। याबरोबरच राज्य सरकारने राज्यातील उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि अशा क्षेत्रांसाठी राज्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार अंमलबजावणी करण्याची सुद्धा मुभा दिली आहे। याबरोबरच शेतकऱ्यांना बळकटी देणे, त्यांची जोखीम कमी करणे आणि कृषी व्यवसाय उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करणे हे व्यापक उद्दिष्ट सुद्धा याच्यात सामील केले गेले आहे। आणि याच्यानुसार एक शेती म्हणजे एक फायदेशीर आर्थिक उपक्रम कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले आहेत। ह्यात कृषी उद्योजकता आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त पीक पद्धती आणि काढणीपूर्व आणि काढणीनंतरची पायाभूत सुविधा निर्माण करणे यावर मुख्यतः भर देण्यात आला आहे आणि या सगळ्यांमुळे याचं नाव रफ्तार असं केले गेले आहे। तर यामध्ये असं आहे की ह्या पूर्ण निधीपैकी 75% निधी जो आहे हा भारत सरकार देतं आणि 25% निधी हा राज्यांनी उचलायचा आहे। तर 75% निधीपैकी 70% निधी आहे हा पायाभूत सोयीसुविधा आणि मालमत्ता निर्माण आणि मूल्यवर्धन प्रकल्प व फ्लेक्झी फंड म्हणून राज्यांना वाटप केले जाते। उरलेल्या 20%चा विनियोग भारत सरकार हे विशेष उपयोजनेसाठी करते आणि उरलेले 10% जे आहे भारत सरकारच्या 75%तील उरलेली 10% जी रक्कम आहे ही नवीन उपक्रम आणि कृषी उद्योजक विकासासाठी केल्या जाते, त्याचा उपयोग केला जातो। तर ह्याद्वारे कौशल्य विकास आणि आर्थिक मदतीद्वारे नवकल्पना आणि कृषी उद्योजकता विकास प्रोत्साहन यांना ह्याद्वारे मदत केली जाते।
आपण चर्चा करत असलेला आजचा विषय ह्याच्याच निगडित आहे. ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन म्हणजे कृषी व्यवसाय सृजनन केंद्र उभारणी आणि त्याद्वारे शेतकरी बंधू भगिनींना अनुदान हा याचा भाग आहे असं मला वाटतं. सर, आताच आपण उल्लेख केला तो म्हणजे ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन. तर या संदर्भात अधिक काय माहिती द्याल आपण? सध्याच्या घडीमध्ये इन्क्युबेशन हा एक परवलीचा शब्द झाला आहे. तो अशासाठी की जगभरातील तंत्रज्ञान, सेवा, व्यवसाय कल्पनांसाठी संशोधन संस्था आणि विद्यापीठं ही नवीन उपक्रम विकसित करण्यासाठी ह्या इन्क्युबेटर माध्यमाचा उपयोग करतात आणि त्याच्याकडं जगाचं सगळं लक्ष लागलेलं आहे. आणि याचा वापर करून भारत सरकारसुद्धा विविध योजनांद्वारे आणि विविध क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि व्यवसाय विकास परिसंस्थेचा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहे. यात महत्त्वाची बाब अशी आहे की भारतीय आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतातील उपलब्ध मनुष्यबळाच्या 50%हून अधिक मनुष्यबळ म्हणजे रोजगार हे अजूनसुद्धा शेती क्षेत्रात आहे. परंतु त्याचा जो सकल उत्पादन आहे, भारतीय देशाचं जे सकल उत्पादन आहे ज्याला आपण GDP म्हणतो, त्यातील वाटा 18%च आहे. परंतु हे असूनसुद्धा आपण जर रोजगार निर्मितीचा जो उल्लेख केला की 50%हून अधिक मनुष्यबळ त्यात आहे, तर ह्याच्यासाठी विशेषत्व आणि कृषी क्षेत्राचे अशा वेगळ्या अशा संधी आहेत आणि स्वतःचं असं कार्यक्षेत्र आहे. ह्या म्हणूनच कृषी व्यवसाय संवर्धनासाठी आवश्यक असणारी जी गरज आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी RQI रफ्तारने ह्या नाविन्यपूर्ण आणि कृषी उद्योजकता विकासासाठी ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन ह्या घटक योजनेचा RQI रफ्तारमध्ये समावेश केलेला आहे. ही 2017-18ची गोष्ट आहे. आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी उद्योजकता आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यतः जोर दिला जातो, त्याच्यावर प्रयत्न केले जातात. ह्यामध्ये शेतीच्या आधारित उद्यम निर्मितीसाठी संकल्पना आणि तंत्रज्ञान उपयोग करून कृषी व्यवसाय वाढ कशी होईल आणि जेणेकरून त्याच्यासाठी आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचं पण उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न करतात. ह्या ॲग्री बिझनेस इन्क्युबेशनमध्ये देशातील तंत्रज्ञान, शैक्षणिक, व्यवसाय आणि विद्यापीठं याबरोबर संशोधन आणि विकास संस्थासुद्धा सहभागी आहेत. ज्यांच्याकडे आधीपासूनच काही इन्क्युबेशन सेंटर्स जर चालू असतील तर त्यांना याचा प्राधान्याने म्हणजे त्यांचा याच्यात उपयोग करून घेण्यात आलेला आहे. शिवाय विद्यमान संस्थागत कृषी विद्यापीठांमध्ये किंवा संस्थांमध्ये असलेले ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन केंद्र यांना अधिकचे आर्थिक अनुदान देऊन त्यांना कसं मजबूत करता येईल हे बघितलं गेलं आहे. सर, एकूणच RKVY या योजनेमध्ये रफ्तार ही योजना संपूर्ण भारतभर कशा प्रकारे कार्य करते? शेतकरी बंधू भगिनी यांना सांगायला असं आवडेल की ह्यातील ज्या सहभागी ॲग्री बिझनेस केंद्र आहेत यांची निवड RQI रफ्तारमार्फत एका कॉम्पिटिटिव्ह मोडने केली गेली आहे. त्यामध्ये त्यांची पार्श्वभूमी बघितली गेली आहे की त्यांनी कुठले तंत्रज्ञान, उत्पादनं विकसित केली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा व्यावसायिक पातळीवर कसा शेतकऱ्यांना किंवा इतर घटकांना लाभ झाला आहे यावर आधारित त्यांनी 29 केंद्र ही भारतभर स्थापित केली आहे. तर साधारणपणे 4 झोन आहेत, उत्तर भाग, पश्चिम भाग, दक्षिण भाग आणि पूर्व आणि ईशान्य भाग. तर ह्यांच्यासाठी हे वेगवेगळे असे 29 केंद्र चालवण्यात येतात. तर उत्तर भारतामध्ये जी दिल्ली स्थित इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे हे ज्ञान भागीदार आहे. ही लीड इन्स्टिट्यूट म्हणता येईल त्याला थोडक्यात. त्याच्या अंतर्गत 10 केंद्र स्थापित केली गेली आहेत. त्याच्यामध्ये काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड यातील केंद्र त्यात समाविष्ट आहे. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणजे नियाम याच्या अंतर्गत 5 जे केंद्र आहेत ती सामील केले गेली आहेत. त्यात जयपूर, नंतर भागलपूर, खरगपूर आणि ओडिसातील कटक येथील राष्ट्रीय भात संशोधन संस्थेचा समावेश आहे. तसंच आपल्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा राज्यांसाठी 5 ॲग्री बिझनेस केंद्र स्थापन केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सिरकॉट आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील एक केंद्र,
नंतर आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी गुजरातमधील एक केंद्र, कर्नाटकमधील धारवाड येथील कृषी विद्यापीठाचं एक केंद्र, असे 5 आणि बंगळूर येथील निवेदी ही जी संस्था आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत, तिचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ईशान्य आणि भागासाठी आसाम ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जोरहाट ही ज्ञान भागीदार आहे आणि त्या अंतर्गत लिंबुचेरा, मिझोरम, एजॉल येथील 4 जे आहेत ॲग्री बिझनेस केंद्र ही सामील आहेत. तर मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 2 ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन केंद्र आहेत, जी सिरकॉटमध्ये एक आहे आणि अकोला येथे एक आहे. तर ह्या प्रत्येक केंद्रांमध्ये असं सक्षम मनुष्यबळ उपलब्ध आहे. शेतकरी बंधू भगिनींना किंवा विद्यार्थ्यांना, होतकरूंना त्यांच्या कल्पना संकल्पनांसाठी मार्गदर्शन सुद्धा केले जाते ह्या ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन केंद्राच्या मदतीने. आणि प्रत्येक ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन केंद्रामध्ये बिझनेस मॅनेजर आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे ज्ञान व व्यवस्थापन कौशल्य असणारी एक परिपूर्ण टीमसुद्धा आहे, सामील आहे. तर शेतकरी बंधू भगिनींना एवढंच बघायचं आहे की ही ज्या संकल्पना किंवा कल्पना असतील किंवा मूर्त स्वरूपातील काही उत्पादनं असतील तर ही मात्र कृषी आणि संबंधित क्षेत्रातीलच असावी, जेणेकरून हे अनुदान त्यांना मिळू शकेल. तर उदाहरण द्यायचं झालं तर कृषी क्षेत्रातील जे घटक आहेत त्याच्यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी फलोत्पादन, नंतर नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, त्याबरोबरच शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय. प्रत्येक कृषीच्या विभागवार आणि राज्यानुसार ही विभागणी केली गेलेली आहे. हो, विषयांचा आवाका प्रचंड मोठा आहे, कारण ॲग्रिकल्चर हे म्हणजे खूप मोठं क्षेत्र आहे. तर त्याच्यातील ज्या घटक विषय आहेत त्यांच्यावर आधारित तुमच्याकडे कल्पना, संकल्पना किंवा मूर्त स्वरूपातील काही प्रयोगांती तयार केलेले उत्पादन असणं गरजेचं आहे, जे ह्या ॲग्री बिझनेस इन्क्युबेशनद्वारे त्याला अनुदान देऊ शकतं. या रफ्तार योजनेमध्ये कृषी संशोधन परिषदेच्या किती संस्था समावेश आहेत? 29 भारतभर 29 ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन केंद्र आहेत. तर त्यापैकी 6 केंद्र वगळता जवळपास 23 हे केंद्र ही भारतातील कृषी विद्यापीठं किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संस्थांमध्ये कार्यरत आहे. संस्थांद्वारे जे अनुदान दिलं जातं ते 2 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये दिलं जातं. म्हणजे एक अनुदान आहे जे फक्त संकल्पना अजून अस्तित्वात नाही आहेत परंतु त्या संकल्पना अस्तित्वात येण्यासाठीचं अनुदान आहे, आणि दुसरं आहे की एखादं उपकरण किंवा एखादं यंत्र तयार आहे आणि त्याचा कसा वापर वाढवण्यात येईल यासाठीच अनुदान दिलं जातं. तर याबद्दल आपण अधिक काय सांगाल? तुम्ही बरोबर प्रश्न विचारला आहे. तो याच्यासाठी की ह्यात 2 पद्धतीने अनुदानाचा उल्लेख झालेला आहे. संकल्पना किंवा कल्पना असतील केवळ ज्या आपल्या मेंदूमध्ये असतात, मानवी मेंदूमध्ये, आणि शेतकरी बंधूंना नेहमी त्याचा शेतात गेल्यानंतर काही ना काही विचारचक्र चालू असतं, प्रयोगशीलता त्यांच्या अंगी असते. तर ही प्रयोगशीलता प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान दिलं जातं. याला आम्ही प्री सीड स्टेज फंडिंग म्हणतो. म्हणजे तुमची जी कल्पना आहे त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे परंतु आर्थिक पाठबळ नाहीये, तर मग ह्या इन्क्युबेशन सेंटर मार्फत ह्याच्यातून तुम्हाला ते अर्ज करायचे आहेत. अर्ज मागवण्यासाठी प्रसिद्धी किंवा जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीद्वारे तुम्ही अर्ज सबमिट करायचे आहेत, सादर करायचे आहेत. ह्या छाननीनंतर अर्जांची छाननी केली जाते. त्याच्यानंतर आश्वासक अशा कल्पना, संकल्पना असलेले निवडक अर्जदार यांना ॲग्रीप्रेन्युअरशिप ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची संधी मिळते. हा कार्यक्रम विद्यार्थी युवकांना तांत्रिक समाधान, प्रक्रिया, उत्पादने, सेवा, व्यवसाय ह्या प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अभिनव कल्पनांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करतो. आणि ह्याद्वारे कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवणे आणि शेवटी काय तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहे. तर निवडलेल्या जे अर्जदार आहे यांना 2 महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि ह्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना 2 महिने दरमहा 10,000 रुपये स्टायपेंड पण दिला जातो. ह्या दरम्यान त्यांच्या कल्पनांवर काम करण्यासाठी
असे अनुभवी असे तंत्रज्ञान असलेले मार्गदर्शकांद्वारे त्यांना मार्गदर्शन पण केले जाते प्रयोगशाळेमध्ये, जेणेकरून ते त्यांच्या त्या संकल्पनांवर आणि कल्पनांना मूर्त स्वरूपात कसं करू म्हणजे मूर्त स्वरूप कसं देऊ शकतील या दृष्टीने प्रयत्न केले जाते. तर 2 महिन्यांच्या प्रगतीनंतर त्यांच्या त्या प्रगतीवर अवलंबून असं पुढील निवड केली जाते. म्हणजे एखाद्या अर्जाने असं नाही म्हणायचं की मी आता ह्या प्रशिक्षणात सहभागी झालो आहे आणि मी आता काम केलं आहे आणि माझी संकल्पना किंवा कल्पना खूपच यशस्वी झाली असं नाही. तर त्याच्यानंतर सुद्धा निवड होते आणि त्यानंतर 5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान जे आहे त्यासाठी अर्ज करण्यास त्यांना मोकळीक दिली जाते, ते पात्र ठरतात. आणि ह्या 5 लाखाचा उपयोग त्यांनी त्या कल्पनेचा प्रत्यक्षात प्रोटोटाईप बनवणे किंवा उत्पादन तयार करणे यासाठी उपयोग करावा असं अपेक्षित आहे. ह्याबरोबरच महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारत सरकारच्या सूचनेनुसार ह्या पात्र ठरलेल्या उमेदवारांना अनुदान ज्यांना मिळणार आहे त्यांची भागीदारी फर्म नोंदणी करणं आवश्यक आहे. कारण हे कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यांना कुठेतरी त्याची जबाबदारी असावी, म्हणून हे अनुदान देताना त्यांनी भागीदारी संस्था रजिस्टर करणं आवश्यक आहे. सर, या रफ्तार योजनेमध्ये सिरकॉटचा समावेश कशा प्रकारे झाला? मला श्रोत्यांना, शेतकरी बंधू भगिनींना सांगायला आनंद वाटतो की सिरकॉट म्हणजे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था ही जवळपास 100 वर्ष जुनी संस्था आहे. तिची स्थापना 1923 साली झाली होती आणि त्या दरम्यान कापूस आणि त्याचं तंतूंवर असलेलं टेस्टिंग करणं, काय म्हणतो त्याला आपण, परीक्षण करणे, असं साधारणपणे उद्दिष्ट होतं, जेणेकरून त्या काळात जे कापूस जो उगवला जाईल त्याची गुणवत्ता परीक्षण करण्याचा असा एक उद्देश होता. परंतु कालांतराने ह्याच्यामध्ये वाढ झाली आणि कृषी म्हणजे कापूस आधारित जे उद्योग आहेत, म्हणजे टेक्सटाईल मिल्स असतील किंवा इतर काही असतील, तर त्यांना त्यांच्यासाठी लागणारे जे उत्पादन आहे किंवा विकसित करणं यासाठी सिरकॉटने खूप मोठं योगदान दिलं आहे. मग ते तुमचं आत्ताचं नाविन्यपूर्ण असं तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान म्हणता येईल किंवा अपशिष्टांपासून, कापूस आणि शेतीच्या अपशिष्टांपासून जे तुमचे इतर उत्पादनं आहे ते असतील, तर त्याच्यावर सुद्धा सिरकॉटने कार्य केले आहे. आणि ह्या कृषी उत्पादनांच्या अपशिष्टांपासून किंवा टाकून देण्यात येणाऱ्या कचऱ्यांपासून अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना कसं मिळवता येईल याविषयी सिरकॉटने कार्य केलं आहे. आणि त्याचबरोबर ह्यामुळे कापूस शेतीच्या सुधारणांमध्ये सक्रिय असा सिरकॉटचा सहभाग आहे. पुढे हे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी सिरकॉटने औद्योगिक भागीदारांचं यशस्वी असं कार्य केलं आहे. त्याला ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणतात, ते कार्य केलं आहे. मग त्याच्यामध्ये जिनिंग उद्योग असेल किंवा पराठीपासून तुमचे ब्रिकेट पेलेट बनवणे असेल किंवा पार्टिकल बोर्ड बनवणे असेल, कापसा व्यतिरिक्त इतर उत्पादनं काय करता येईल कापसापासून ह्याच्यावरचं तंत्रज्ञान असेल. तसेच कलर कॉटन म्हणतो, नैसर्गिक रंगमय कापूस, त्याचे मूल्यवर्धन असेल. तर ह्याबरोबर बऱ्याचशा अशा गोष्टी आहे, कंपोजिट म्हणता येईल किंवा कागद म्हणता येईल, यावर सुद्धा सिरकॉटने काम केलं आहे. आणि नुसतं काम न करता त्यांनी ते तंत्रज्ञान हस्तांतरित सुद्धा केलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेऊन आणि अर्ज सादर केल्यानंतरच आरकेवाय रफ्तारने सिरकॉटला हे ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन केंद्र बहाल केलेलं आहे आणि त्याच्यावर काम करण्याची संधी दिलेली आहे असं मला वाटतं. सर, आतापर्यंत सिरकॉट तर्फे कोणकोणत्या प्रकल्पांना अनुदान दिलं गेलेलं आहे? ह्याच्यापूर्वी मी असं सांगू इच्छितो की मूर्त स्वरूपातील जे उत्पादनं प्रयोगशील शेतकऱ्यांनी बनवले आहेत, तर त्यामध्ये असं आहे की आता आपण मगाशी बघितलं की संकल्पना आणि कल्पनांसाठी अनुदान, बरोबर, परंतु ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक म्हणजे पाठबळावर किंवा स्वतः काही पैसे घालून काही प्रायोगिक अशी उत्पादनं तयार केली असतील, ज्यांना आपण मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट म्हणतात, आणि परंतु असं असतं की गावाच्या पातळीवर किंवा त्या क्षेत्रामध्येच त्यांची ती उत्पादनं असतात आणि त्यांना असं वाटतं की आपला जो फायदा झालेला आहे तो इतरही शेतकऱ्यांना व्हावा. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता हळदीसाठी नाविन्यपूर्ण असं मूल्यवर्धन प्रक्रिया
यंत्र तयार केलं आहे औरंगाबाद येथील एका बरं. खुदकरू तरुणाने. आणि अशा लोकांना, अशा शेतकरी बंधूंना असं वाटतं की इतर हळदी उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा हे ज्ञान किंवा तिथपर्यंत हे उत्पादन पोचलं पाहिजे. तर अशा ह्या शोधकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी, मूर्त स्वरूपातील उत्पादनांना पाठबळ देण्यासाठी ह्या ॲग्री बिझनेस इन्क्युबेशनच्या योजनेमध्ये एक 25 लाखापर्यंतचं सीड स्टेज फंडिंग अनुदान दिलं जातं. या अंतर्गत ज्यांच्याकडे कृषी आणि संबंधित क्षेत्रातील नवीन असे उपाय, प्रक्रिया, उत्पादने, सेवा, व्यवसाय, प्लॅटफॉर्म आधारित ह्या मॉडेलवर आधारित काही मूर्त स्वरूपातील व्यापारक्षम उत्पादनं असतील, मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट असेल, तर त्यांना जास्तीत जास्त 25 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. आणि ही 25 लाख रुपयापर्यंतची अनुदानाची जी मर्यादा आहे ही उच्चतम मर्यादा आहे. तर हे अनुदान नवउद्यमींना त्यांची उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय प्लॅटफॉर्म इत्यादी बाजारात आणण्यासाठी केलं जातं. सर, त्याचबरोबर मला असं विचारावंसं वाटेल की असे अनेक शेतकरी बंधू भगिनी आहेत की ज्यांच्या मनामध्ये, मेंदूमध्ये असंख्य संकल्पना आहेत, परंतु त्या मूर्त स्वरूपात आणण्यासाठी त्यांना या योजनेचा फायदा घेणं गरजेचं आहे. तेव्हा अशा आपल्या बंधू भगिनींनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी कशा प्रकारे अर्ज करावा किंवा एकूणच ती प्रक्रिया काय आहे याबद्दल आपण काय सांगाल? फार महत्त्वाचा आणि ह्या कार्यक्रमाचा म्हणजे सार असलेला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण कसं की नवीन कल्पना आणि उत्पादन हे डोक्यात असतात, नंतर प्रत्यक्षात येतं. आता सध्या सिरकॉटने 31 जून 2021 पर्यंत जाहिरातीद्वारे अर्ज मागवलेले आहेत. आणि ज्या शेतकरी बंधू भगिनींना यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी जी मी वेबसाईट सांगिततो ती लिहून घ्यावी. त्याच्यावर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. वेबसाईट किंवा संकेतस्थळाचं नाव आहे www.cirres.in/RABI. ह्या संकेतस्थळाला भेट देऊन आपण ऑनलाईन अर्जसुद्धा सादर करू शकतात. ह्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडं, ज्या बंधू भगिनींकडं स्मार्टफोन आहेत आणि जे गुगल प्ले स्टोअर वापरतात, त्याच्यावरून ॲप डाउनलोड करतात, तर त्याच्यासाठी एक विनामूल्य असं ॲप तयार केलं आहे. ते सिरकॉट RABI या नावे आहे. तर ते ॲप डाउनलोड करून सुद्धा शेतकरी बंधू भगिनी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. त्याबरोबर अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू भगिनी आमच्या मुंबई येथील जो संस्था आहे, ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्याच्याशी संपर्क साधू शकतात. त्याचा पत्ता असा आहे ICAR, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, माटुंगा, मुंबई. त्याचा तुम्ही टेलिफोन क्रमांक लिहून घ्या. दूरध्वनी क्रमांक असा आहे 24143718 आणि STD कोड आहे 022. हा मुंबईचा कोड आहे. तर याद्वारे तुम्ही कृषी व्यवसाय म्हणजे ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर आहे याला हा फोन डायरेक्ट मिळेल. तर तुम्ही त्यावर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. याविषयी कसं अर्ज करता येईल हे पण जाणून घेऊ शकता. म्हणजे प्रक्रिया तशी फार सोपी आहे. हो, प्रक्रिया सोपी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, केवळ सिरकॉटमध्येच बंधू भगिनी महाराष्ट्रातील असतील किंवा भारतभरातील कुठलेही बंधू भगिनी, शेतकरी बंधू भगिनी हे अर्ज सादर करू शकता. जसं मी काही वेळापूर्वी सांगितलं की 29 ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर्स भारतभर आहे. तर त्या शेतकरी बंधू भगिनींना मी असं आवाहन करतो की त्या प्रत्येक ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटरची जे संकेतस्थळ आहे हे आपण RABI असं जरी संकेतस्थळाला गुगल केलं तरी तुम्हाला त्या प्रत्येकाचं वेगवेगळे संकेतस्थळ मिळतील. आणि त्यांच्यावर त्यांची जाहिरात जर असेल किंवा आमंत्रित केले असेल, अर्ज आमंत्रित केले असतील तर त्याला व्हिजिट देऊन, त्यांना भेट देऊन तुम्ही तुमच्याकडच्या संकल्पना, कल्पना किंवा जर उत्पादनं असतील त्याविषयी माहिती सबमिट करा आणि तुमचा निश्चितपणे त्याच्यावर विषयी म्हणजे विचार केला जाईल. सर, अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे? अगदी जाता जाता थोडक्यात आपल्या मंडळींना सांगा. पात्रता अशी आहे की भारतीय नागरिक असावा आणि त्याला शेती आणि संबंधित क्षेत्रातील काम करण्याची आणि त्याचे कल्पना त्याच्यात प्रत्यक्षात उतरवण्याची आवड आणि त्याचं उत्पादन त्यासाठी उपलब्ध असेल अशी म्हणजे गरज आहे. तर त्याचा अनुदानासाठी विचार केला जाईल. आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण काय सल्ला द्याल?
मला वाटतं की शेतकरी बंधू भगिनींनी ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपल्या मेंदूतील आतल्या प्रयोगशीलतेच्याद्वारे आपल्या निरीक्षण शक्तीच्या आधारे जे काही नवीन कल्पना असतील, काही तयार केल्या असतील किंवा ज्याच्यावर काम करायला इच्छुक असेल, ह्या संधीचा लाभ घेऊन त्याच्याविषयी ह्या ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन केंद्रांना त्याची माहिती द्यावी, त्याच्यावर अर्ज करून त्याचं अनुदान प्राप्त करण्यासाठी म्हणजे पुढे यावं आणि महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. कारण प्रयोगशील शेतीमध्ये हे एकट्या दुकट्याचं नाही तर आपल्या शेतकरी बंधू भगिनींचा खूप मोठा सहभाग आहे. तर त्यांनी याच्यात पुढे यावं आणि याला यशस्वी करावं. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत मोलाची अशी माहिती आम्हाला दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.